नमस्कार मित्रांनो, मी कमलेश खोत यारो का यार केकेस किचन मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। काही महिन्यांच्या गॅप नंतर आपली पुन्हा एकदा भेट होत आहे आणि तुम्हाला जितका आनंद होणार आहे तितकाच आनंद आम्हालाही होत आहे। तर बऱ्याच आपल्या व्ह्यूअर्सची अशी रिक्वेस्ट होती की आपल्या केकेस किचन या चॅनल मार्फत काही हेल्दी रेसिपी सादर व्हाव्यात। तर मला सांगण्यात खूप आनंद होत आहे की आपण एक हेल्दी आणि वेट लॉस रेसिपीजची एक सिरीजच आपण घेऊन येत आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर या आमच्या रेसिपी तुमच्या डाएट प्लॅन मध्ये नक्की इन्क्लूड करा। आणि आज आपण बनवणार आहोत हेल्दी वेट लॉस डाळ खिचडी। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आमची ही डाळ खिचडी कशी वाटली हे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप अनमोल आहेत। तर मित्रांनो, चला आपण डाळ खिचडीला सुरुवात करूया। तर मित्रांनो, वेट लॉस खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। इथे आपण 50 ग्रॅम पनीर घेतलेला आहे, 1 वाटी मटार आणि गाजर आपण मिक्स घेतलेला आहे। तुम्हाला तुमच्या आवडीच्या ज्या भाज्या तुम्हाला यूज करायच्या असतील त्या तुम्ही यूज करू शकता। इथे आपण 2 वाटी मुगाची डाळ 1 तास भिजून घेतलेली आहे, अर्धा वाटी ओट्स घेतलेला आहे, 2 चमचे आपण जिंजर आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर का ठेचून घ्यायच्या असतील, जशा तुम्हाला आवडतील तशा तुम्ही लसणाच्या पाकळ्या घ्या। तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही लसूण नाही टाकला तरी चालेल। अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, 1 चमचा जिरं, हिंग, हळद, चवीनुसार मीठ आणि तूप। इथे आपण अर्धा कांदा घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण पॅनमध्ये अर्धा चमचा तूप आपण गरम करून घेतलेला आहे। आता आपण आपल्या पनीरचे पीसेस फ्राय करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपण पनीरचे पीसेस अशा तऱ्हेने कट केलेले आहेत की एका घासामध्ये आपण पनीर खाऊ शकतो। म्हणजे आपल्या स्पूनमध्ये आपली डाळ खिचडी आणि पनीर हे दोन्ही येतील आणि त्याची सुंदर चव आपल्याला लागेल पनीरची। पनीर हलके फ्राय करून घेतल्यामुळे आपल्याला ते कच्चे नाही लागत, त्यामुळे आणि सुंदर असं टेक्स्चरही येतं त्याला लालसर, म्हणून आपण हलकंसं पनीर फ्राय करून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आपले पनीरचे क्यूब्स लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत। 50 ग्रॅम पनीरमध्ये आपल्याला अराउंड 15 ग्रॅम प्रोटीन भेटतं। तर आपल्या प्रोटीनची जी लेवल आहे ती या रेसिपीमध्ये आपण 50 ग्रॅम पनीरने आपण कव्हर करत आहोत। तर आता हे मी एका डिशमध्ये साईडला करून घेतो। आपण जास्त याला फ्राय नाही करायचे, जेणेकरून पनीर वातड होऊ नये। हलकेसे लालसर होईपर्यंत तुम्ही बघू शकता इतकेच आपण त्याला फ्राय करून घ्यायचे। तर मित्रांनो, एका कुकरमध्ये आपण 1 चमचा तूप गरम करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण 1 चमचा जिरं ॲड करतोय मी। जिरं चांगलं आपण हलकंसं भाजून घेणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये आपण जो लसूण चॉप करून घेतलेला तो मी ॲड करतोय। आपला लसूण चांगला लालसर भाजून झालेला आहे। यामध्ये आता आपण जिंजर आणि मिरचीची जी आपण पेस्ट बनवून घेतलेली ती आपण ॲड करूया आणि आपल्या तुपात चांगली प्रॉपर भाजून घेऊया। मित्रांनो, आपली मिरचीची पेस्ट भाजून झालेली आहे। आता यामध्ये मी आपण जो अर्धा कांदा चॉप करून घेतलेला होता तो मी ॲड करतो। कांदा पण आपण हलकासा लाल होईपर्यंत चांगला भाजून घेणार आहोत। मित्रांनो, आपला कांदा हलकासा भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो ॲड करतोय, जो आपण 1 टोमॅटो घेतलेला। यावर आपण चवीनुसार मीठ ॲड करणार, हळद, अर्धा चमचा हळद आपण ॲड करतो आहोत आणि हिंग आपण ॲड करतो आहोत। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हिंग नाही टाकलं तरी चालेल, पण आपल्या हेल्दी रेसिपीसाठी हिंग खूप आवश्यक आहे, तर नक्की तुमच्या रेसिपीमध्ये ॲड करा। आता मी हे मिश्रण प्रॉपर पुन्हा एकदा 1 मिनिट भाजून घेतो। मित्रांनो, आता यामध्ये आपण आपल्या व्हेजिटेबल्स ॲड करूया आणि 1 मिनिट प्रॉपर मिक्स करून घेऊया।
मित्रांनो, आपला व्हेजिटेबल्स आता रेडी आहेत. यामध्ये आपण जी 1 तास भिजवून मूग डाळ घेतलेली 2 वाट्या त्या मी ॲड करतो. आणि यामध्ये आपण अर्धी वाटी ओट्स घेतलेले ते आपण ॲड करूया. या सगळ्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. जेवढं तुमची लेवल असेल त्याच्यावर 1 इंच पाणी असू द्या. तर यामध्ये मी अजून पाणी ॲड करतो. तर मी यामध्ये अजून पाणी ॲड करतो. तर मित्रांनो, थोडं पाणी एक्स्ट्रा ॲड करा. जर तुम्हाला वाटलं नंतर की तुमची खिचडी खूपच पातळ झाली आहे तर आपण नंतरही त्याला थोडा वेळ जास्त आटून ते पाणी कव्हर करू शकतो. पण कुकरच्या आपण 2 ते 3 शिट्ट्या घेणार आहोत. तर त्या स्टेजला आपल्याला थोडं एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं. तुम्ही बघू शकता आपल्या डाळीच्या वर 1 इंच पाणी मी ॲड केलेलं आहे. आता मी या कुकरच्या 3 शिट्ट्या घेतो. मित्रांनो, आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी कुकर ओपन करतो. तर मित्रांनो, झटपट होते ही डाळ खिचडी. आपली डाळ खिचडी बनवून आता रेडी आहे. यामध्ये आपण जे पनीर फ्राय करून घेतलेले ते मी ॲड करतो. आणि गार्निशिंगसाठी आपण यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम पातळ सुद्धा झालेली नाही आहे. ही प्रॉपर थिक आहे. ही 2 माणसांसाठी आपण बनवली आहे. 2 ते 3 माणसांसाठी 3 बाउल यामध्ये आरामशीर होणार. आणि गार्निशिंगसाठी यामध्ये आता मी जी कोरिएंडर आपण बारीक चॉप करून घेतलेली ती ॲड करतो. ही डिश आपली रेडी आहे. मित्रांनो, खूप हेल्दी रेसिपी आहे. जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर तुमच्या डाएट प्लॅनमध्ये ही रेसिपी नक्की ॲड करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की करून बघा. आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुम्ही शेअर करा. आणि केकेज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.